नमस्कार. खरा यज्ञ मानसिक आरोग्य असं या प्रकरणाचं नाव आहे. तसे बघायला गेले तर यज्ञ किंवा प्रयत्न हे सगळे शब्द एकाच जातकुळीचे आहेत. पारंपरिक जुना यज्ञ देखील काहीतरी मिळवण्यासाठी केला जात असे. हे विश्व चालवणारी काहीतरी एक शक्ती किंवा व्यक्ती आहे आणि त्याच्यापासून काहीतरी मिळवायचे आहे आणि म्हणून त्याला काहीतरी अर्पण करावे या विचाराने समाज एकत्र येऊन अग्निकुंड पेटवून त्यात आहुती देऊन आमचे भले कर असे म्हणत माणूस त्या शक्ती किंवा व्यक्तीला विनवत असे. त्यात पशुची हत्या देखील केली जात असे. जो यज्ञ करी तो मग समाजाला आधी जेवण देत असे आणि मग जे उरेल ते स्वतः खात असे, अशी वर्णने गीतेत आणि ज्ञानेश्वरीत आढळतात. स्वतः सगळ्यांच्या नंतर जेवणे यातही समाजाप्रतीची भावना व्यक्त होत असे. त्याला इंग्रजीत सोशल कॉन्ट्रॅक्ट म्हणतात. पुढे या यज्ञातली कर्मकांडे बोजड झाली आणि त्यावर काही विशिष्ट वर्गाचा पगडा बसला आणि निसर्गाशी किंवा त्या शक्तीची अशी रदलाबदली योग्य आणि फलदायी नव्हे असे दिसू लागले. तेव्हा विचार बदलू लागले. ढोबळ मनाने हा उपनिषदांचा काळ होता आणि त्यात विश्वाच्या स्वरूपाविषयी जास्त सखोल आणि प्रगल्भ चर्चा झाली आणि निष्काम किंवा अपेक्षेशिवाय कर्माची मांडणी करण्यात आली. तेव्हा कर्मकांडी यज्ञाच्या ऐवजी ज्ञानयज्ञ हे नवे वैचारिक प्रारूप उदयास आले. त्याचा गीतेत 9व्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात केवळ उल्लेख आहे, परंतु त्यावर ज्ञानेश्वराने एक अतिशय सुंदर रूपक त्यातला भाग आता काही इथे सांगतो. 1. हा यज्ञ पंचमहाभूतांच्या मंडपाखाली केला जातो. 2. या यज्ञात द्वैत नावाच्या पशुचे किंवा आपपर भावाचे बलिदान केले जाते. 3. या बलिदानासाठी जो संकल्प केला जातो तो खांब समजावा. तिथे तो आपपरपणाचा किंवा द्वैताचा पशु बांधायचा असतो. आपले मन व बुद्धीच्या कुंडात ज्ञानरूपी अग्नी तेवत असतो आणि त्यामुळे मुळात सुखदुःखाच्या पलीकडे समता अस्तित्वात असते. ती या यज्ञासाठीचा कोटा समजावा. हा यज्ञ करणारा जो जीव असतो त्याने आपण म्हणजे ब्रह्मा आहोत या विचाराने तो यज्ञ करायचा असतो. अशा तऱ्हेने मी निराळा आहे ही समजूत आहे, अहंकार आहे, त्याची आहुती तुपाच्या स्वरूपात दिली जाते आणि त्या समजुतीचे तूप त्या मन बुद्धीच्या कुंडात सरून जळून जाते आणि यज्ञ करता जीव यज्ञ त्याची सामक आणि जग नावाचा विषय या गोष्टी मागे पडतात. या स्थितीचे स्पष्टीकरण सांगताना ज्ञानेश्वर झोपलेल्या परंतु झोपेत स्वप्न पाहणाऱ्या माणसाचे उदाहरण देतात. झोपलेला माणूस एकटाच असतो, परंतु त्याच्या स्वप्नात अनेक व्यक्ती अवतरतात. मग जागा झाल्यावर त्या व्यक्ती नाहीशा होतात. त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने जागा झालेला माणूस या विविधतेच्या पलीकडे जाऊन अंगावर पडलेले काम शांत चित्ताने करसो असे या ज्ञानयज्ञाचे फलित आहे. या ज्ञानेश्वरीच्या भागात समजावून सांगितले आहे. इंग्रजीत त्याला मेंटल हायजीन किंवा मराठीत मानसिक आरोग्य अशी संकल्पना हल्ली पाश्चिमात्य मनोविकार तज्ज्ञ मांडत आहेत. त्याचा हा ज्ञानयज्ञ नावाचा प्राचीन अवतार आहे. या मानसिक आरोग्याचे काय परिणाम संभवतात त्याबद्दल पुढच्या प्रकरणात.